ओ बाबा, आज काय आहे? आज दसरा आहे बाळा. दसरा आज सण आहे आपला. मम्मी हे काय आहे? हे की नाही, भाताची लोंब आहे. हा, ह्याला अजून काय म्हणतात माहितीये? नव्याचा भात. हा, आणि हा नव्याचा भात येतो तो आपल्या दारी लावायचा असतो. झेंडूची तोरण आणि आंब्याचं पान असं हे लावून आपल्या दारी लावतात. मम्मी काय करतेस? हे आता मी तोरण बनवते बाळा. पण तुला माहितीये का, हे मिळवायला शेतकऱ्यांना फार कष्ट घ्यावे लागतात राजा. देवबाप्पाला ही एक बी पेरली ना, ही एक बी त्याला भरभरून धान्य देतो. पण ती एक बी पेरल्यानंतर भरभरून धान्य येईपर्यंतचा प्रवास खूप कठीण असतो बाळा. तो शेतकऱ्यांना पार करावा लागतो. निसर्ग त्याची साथ देतो, पण कधी कधी निसर्ग पण इतका हवालदिल होतो की तोही काही करू शकत नाही. तोही हार मानतो त्या माणसांच्या कामापुढे. माणसाने परिस्थिती जशी उद्भवून ठेवलेली आहे की त्याचा आता फटका शेतकऱ्यांना भोगावा लागतो. पण काही नाही, शेतकरी कधी हार मानत नाही. पुन्हा नवीन जिद्दीने पेटून उभा राहतो आणि पुन्हा आपल्यासाठी आपल्या ताटात रोज भाकरी यावी म्हणून कष्ट करतो. आणि हाच तो असतो नव्याचा भात. आणि तुला माहितीये, ह्याची ना आज खीर बनवतात. आजी ना गावावरून घेऊन येते, ह्याला कांडते, ह्याला दळते, भरडते आणि ह्याची खीर बनवते. मस्त गायचा खमंग तूप जो काढलेला असतो तिने घरी, त्याच्यातून इतकी स्वादिष्ट आणि चविष्ट असते. त्याच्यामध्ये गायचं तूप असतं, दूध असतं. आणि हे सगळं आपल्याला गावीच मिळू शकतं. इथे शहरामध्ये मिळालं तर इथे सगळं भेसळयुक्त असतं. कारण इकडे तुम्हाला कधीच प्युरिटी मिळणार नाही, जी फक्त शेतकऱ्याच्या घरी मिळू शकते. शेतकऱ्याला जपा, खरंच गरज आहे काळाची. कठीण काळात आहे शेतकरी आपला, त्याला जपलं पाहिजे. त्याच्यासाठी मदतीसाठी पुढे आलं पाहिजे, एक पाऊल मदती. नमस्कार मित्रांनो, या महापुराच्या लोंढ्यात माझा शेतकरी राजाचं स्वप्नच हरवलंय. उभं पीक पाण्यात भिजत राहिलंय. त्याचं आयुष्य, त्याच्या मुलांचं सुख समाधान, शिक्षणाचं पूर्ण भवितव्य या पाण्यात डुबलेलं दिसत असताना ह्या वरुण राजाला आम्ही या दसऱ्यानिमित्त एक नम्र विनंती करत आहोत आमच्या युट्यूब फॅमिलीकडून. हे वरुण राजा, या बळीराजाला अभय दे आणि तू कुठतरी थांब जरा आणि त्याचं हरवलेलं सुख समाधान त्याला उभं करू दे. कारण शेतकरी हा मेहनत करणार आहे, तो कधीच हार मानत नाही. तर वरुण राजा कुठतरी थांब, ही आम्ही या दसऱ्यानिमित्त त्याला विनंती करतो. आणि मित्रांनो, आपल्या सर्वांना आपल्या या छावा शिरवाचा यूट्यूब चॅनल करून दसऱ्यानिमित्त खूप खूप हार्दिक शिवमय शुभेच्छा देतो. यापुढील आयुष्य सर्वांना सुखमय, सुख समृद्धीचं, भरभराटीचं, निरोगी जावो हीच आई जगदंबेची आम्ही प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.